शेट व्हिडिओ काय बघताय? चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या बजेटमधली प्रॉपर्टी आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. 35 लाखामध्ये ह्या बजेटमध्ये 2 BHK, 3 BHK, 4 BHK सर्वसामान्य माणसाच्या बजेटमध्ये घेऊन आलोय, ते पण एकदम प्राईम लोकेशनला. म्हणजे प्लॉट एने आहे, त्याच्यावरती तुम्हाला बांधकामं मिळणार आहेत आणि पवार डेव्हलपरनी बांधलेली घरं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. सेम आहे तसं डिझाईन आमचं असेल, तुमचं असेल, चॉईस तुमची असेल आणि या प्रॉपर्टीवरती आरामात तुम्ही लोन सुद्धा करू शकता. ही जी प्रॉपर्टी आहे ही पुणे हद्दीपासून फक्त 7-8 किलोमीटरच्या रेंजवरती असणार आहे आणि पुणे हडपसरपासून पकडताल तर मित्रांनो अंदाजे 30-35 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे. की ज्या ठिकाणी PMT बसची सुविधा आहे, 4 रेल्वे स्टेशन जवळ आहे, डांबरी रोड टचपासून जवळच्या अंतरावरती हा प्लॉट आहे आणि मित्रांनो 800 ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे तुम्ही पायी जाऊ शकता. PMT बस स्टॉप समोर आहे, तुम्ही पायी जाऊ शकता. समोर मराठी शाळा आहे, शाळेत तुमची मुलं जाऊ शकतात आणि याच प्लॉटमध्ये 2.5 एकरमध्ये कॉलेज होतं की ज्या ठिकाणी तुमची मुलं भविष्यात शिकू शकता. विचार करा, एने प्लॉट प्राईम लोकेशनला मिळतोय आणि गोरगरिबांच्या बजेटनुसार मिळतोय. म्हणजे या ठिकाणी जो प्रोजेक्ट येतो तो 12 लाख रुपये गुंठ्याने येतोय, पण सध्या जर तुम्ही हा प्लॉट घेतला तर तुम्हाला 8 लाख रुपये गुंठा आहे आणि त्यातही पंपर ऑफर आहे की 7.5 लाख रुपये फिक्स रेट असणार आहे विथ नावरती करून, आणि जर लोन केलं तर 7,60,000 रुपये असणार आहे विथ नावरती करून गुंठ्याचा रेट. की ज्या ठिकाणी क्लब हाऊस आहे, गार्डन आहे, ओपन स्पेस आहे, नाना पार्क आहे. दम लागला बाबा, एवढ्या सगळ्या ॲमिनिटीज आहे. 2.5 एकरमध्ये कॉलेज आहे, 24 तास पाण्याची सुविधा तुम्हाला देणार आहे, कारण की 1 लाख लिटर पाण्याची टाकी आहे. समोर DP फिटर आहे, लाईटचे पोल आहेत, सुंदर अशी झाडं लावलेली आहेत, पुष्कळ अशा ॲमिनिटीज आहेत, टेबल प्लॉट आहे, काळीभोर जमीन आहे आणि गोरगरिबांच्या बजेटमध्ये आहे. एने प्लॉट घ्यायला जर गेले तर एने प्लॉटची जी कॉस्टिंग आहे, बऱ्याचशा लोकांना एने प्लॉट कुठं होतात हे माहीत नाही. एनेचे रेट जे असतात ते हाय असतात आणि सर्वसामान्य माणसाच्या बजेटच्या बाहेर असतात. म्हणजे जर तुम्ही पुण्यातले प्राईम लोकेशन पकडले तर निश्चितच सर्वसामान्याचं जे बजेट आहे ते डगमगल्याशिवाय राहणार नाही. पण या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य माणूस प्लॉट घेऊ शकतो, जागा घेऊ शकतो आणि बंगलासुद्धा स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये बांधू शकतो. विचार करा, भविष्यात तुम्ही एकतर कष्टाने पैसे कमवलेले असतात. तुम्हाला जर वाटत असेल की उद्या आपल्या घराला कुणी बुलडोझर लावू नये किंवा अनधिकृत बांधकाम म्हणून ते पाडू नये किंवा आपल्या प्रॉपर्टीचा सेपरेट सातबारा व्हावा, विकताना आपल्याला कधी अडचण येऊ नये, त्याचबरोबर त्याला काहीतरी फ्युचर असावं. जसं की या प्लॉटपासून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती एअरपोर्ट होतं आहे, पुरंदर आंतरराष्ट्रीय नियोजित एअरपोर्ट होतं आहे. विचार करा, हे एअरपोर्ट झाल्यानंतर जर हे एअरपोर्ट झालं तर या ठिकाणी जे रेट आहेत ते आकाशाला भिडतील. आणि लक्षात घ्या, त्यावेळेस बजेट हे तुमच्या आमच्या बजेटच्या बाहेर असणार आहे. त्यामुळे वेळेत इन्व्हेस्टमेंट करा. या ठिकाणी तुम्हाला 24 तास पाण्यापासून पुष्कळ अशा सुविधा दिल्या. PMT बसची सुविधा आहे, रेल्वे स्टेशन आहे, डांबरी रोड टचपासून जवळच्या अंतरावरती हा प्लॉट आहे. 4ही बाजूने मोठे प्रशस्त हायवे आहेत, तीर्थक्षेत्र बरेचसे जवळच्या अंतरावरती आहे आणि पुणे हद्दीपासून फक्त 7-8 किलोमीटरच्या रेंजवरती हा प्लॉट असेल आणि पुणे हडपसरपासून 30 ते 35 मिनिटाच्या अंतरावरती हा प्लॉट असणार आहे. लक्षात घ्या, एने प्लॉट तुम्ही हडपसरला एक आपल्याकडे एने प्लॉट आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तर तो एक आहे 75 लाख रुपये गुंठा आहे. एक बागुलीत आहे तो 50 लाख रुपये गुंठा आहे. खराडी वगैरे यवन IT पार्क विषय सोडून द्या, सर्वसामान्य बजेटच्या बाहेरची गोष्ट आहे. हिंजवडी वगैरे, त्याचबरोबर कोथरूड, करवनगर, वारजी हे असले एरिया तुम्ही काढू नका, कारण की या ठिकाणी एकतर जागा फार कमी राहिल्यात आणि एने प्लॉट हे फार दुर्मिळ पाहायला मिळतील. कारण की ते बजेट जे आहे मित्रांनो ते आपल्या सर्वसामान्य माणसाच्या बजेटच्या बाहेर असतं आणि बाहेरच्या लोकांचं कॉल येतात. त्यांना पुण्यामध्ये प्राईम लोकेशनला 5 लाखात, 10 लाखात, 12 लाखात एने प्लॉट पाहिजे असतात. पुण्याची कल्पना नाही. ज्यांनी पुण्याची कल्पना घेतली किंवा पुण्यात फिरले त्यावेळेस त्यांना कळतं एने प्लॉटची कॉस्टिंग काय आहे. म्हणजे हडपसरपासून मला वाटतं 15-20 किलोमीटरला तुम्ही वरती जर गेले सासवड साईडला तर सासवडमध्ये 32 लाख रुपये गुंठा एने प्लॉट चालला आहे. सासवड या प्लॉटपासून मला वाटतं 10 किलोमीटर पुढे असेल अंदाजे. आणि त्याच्या अलीकडे एक बोर्ड लागलेला आहे झेंडेवाडीच्या रस्त्याला, म्हणजे मेन पालखी मामाला 39 लाखापासून प्लॉट चालू आहे. लक्षात घ्या, हे का? कारण त्या ठिकाणी ते प्लॉट एने आहेत, लीगल आहे, म्हणून त्याची कॉस्टिंग ते प्लॉट त्या जागेवरती बरोबर आहे, कारण त्या ठिकाणी ती डेव्हलपमेंट आहे आणि हे प्लॉट ह्या जागेवरती बरोबर आहे आणि सर्वसामान्य माणसाला परवडणारे आहे, तुमच्या खिशाला परवडणार. घ्यायचा कसा विचार करू नका, घेऊन टाका, कारण तुमच्या बजेटमध्ये प्लॉट आहे मित्रांनो. फक्त 7.5 लाख रुपयामध्ये एने प्लॉट तुम्हाला मिळतोय. कॅश केलं तर विथ नावरती करू ना, आणि लोन केलं तर 7,60,000 विथ नावरती करू ना. ही ऑफर लिमिटेड आहे, प्लॉटसुद्धा लिमिटेड आहे. शेजारचा प्लॉट 12 लाख रुपये गुंठ्याने येतोय, सध्या मिळतोय की तुम्ही 750. सोडू नका, व्हिजिट करा, प्रॉपर्टीचे मालक व्हा. एअरपोर्टच्या जवळ आहे, आयुष्याचं कल्याण होणारा प्लॉट आहे आणि फ्युचर या ठिकाणी उज्ज्वल.
तर लक्षात घ्या, हा प्लॉट उरळी कांचनच्या जवळ आहे. हडपसरपासून एक 30-35 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि PMT बसची सुविधा असलेला, रेल्वे स्टेशनची सुविधा असल्या प्राईम लोकेशनला हा प्लॉट तुम्हाला मिळतो. तर व्हिजिट करा. तुमच्या हक्काचं घर, तुमच्या बजेटमधलं घर त्या ह्या प्लॉटमध्ये बरेचसे पोलीस लोक आहेत, त्याचबरोबर आर्मी क्षेत्रामधले लोक आहेत, इंडियन आर्मीतले लोक आहेत, त्याचबरोबर शिक्षक वर्ग आहे, IT एरियामध्ये काम करणारा वर्ग आहे, सुशिक्षित स्टाफ आहे. कारण की एनए प्लॉट हा सुशिक्षित सेफ हवा असतो. एने घेऊन टाका, डोक्याची झंझट मिटून घ्या. 750 रुपये स्क्वेअर फुटाप्रमाणे या प्लॉटचे मालक व्हा. तर चला मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.